केबल शोध वायर आर्थिंग वायर हे करून सुद्धा लाईन व्यवस्थित टिकत नाही। आमच्या गावामध्ये गेल्या 6 महिन्यापासून लाईट नसल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले आहे। लाईट नसताना मला 54,000 रुपये बिल आलं। की आम्ही सणावाराला स्वयंपाक सावकारा अंधारा कुंदारामध्ये लेकरा बाळाचा अभ्यास करायचा, लाईन राहत नाही, पाणी राहत नाही, घरामध्ये रातचे मच्छर लेकराला फोडते कडाकड। कसं करा आम्ही लेकरा बाळा घेऊन तरी कसं जापा कुठं जापा। आणि साहेब तुमची यंत्रणा किती चांगली बघा, जर चांगला अधिकारी येऊन जातो तरी काही होत नाही। त्यापेक्षा काय सांगा तुम्हाला स्वातंत्र्यामध्ये जगत असताना खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय का हा प्रश्न पडतो। कारण जो मूलभूत गरजा आहे वीज, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा आणि त्या विजेसाठी जर माझ्या शेतकरी भावांना आज आपण बघू शकतो जीवघेण्यावर डायरेक्टची लाईट आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मरवर ते बसलेले आहे। ही वेळ जर त्या ठिकाणी या प्रशासनामुळे या शेतकऱ्याच्या पोरावर येत असेल तर ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे। नमस्कार, आपण पाहत आहात ग्रामीण महाराष्ट्र न्यूज। आजचा स्पेशल रिपोर्ट लाईट नाही पण बिल 94,000 ही आहे जालना जिल्ह्यातील चांदायुक्क गावची खरी कहाणी, जिथं विकासाच्या गाजावाजात अजूनही अंधाराचं राज्य आहे। जग आज या युगात काही सेकंदात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतंय, पण चांदायुक्क गावात 2025चा जमाना आला असतानाही गावकरी अजूनही अंधारात रात्र काढतात। मुलांचा अभ्यास बंद, महिलांना त्रास आणि मच्छरांचा उपद्रव इतका की रात्री झोपणंही कठीण झालंय। मागील 6 महिन्यापासून गावात वीज पुरवठा ठप्प, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले तर 2 दिवसात जळतात। वीज नसल्याने शेती, शिक्षण, दैनंदिन जीवन सर्व काही थांबलं आहे। अनेक अर्ज निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली गेली नाही आणि मग गावकऱ्यांनी ठरवलं आता पुरे। संपूर्ण गाव ट्रान्सफॉर्मर भोवती चढून ठिय्या आंदोलनासाठी बसलं आहेत। महिलापासून ते शेतकरी, तरुण सगळ्यांनी मिळून शांततेत पण ठाम भूमिका घेतली आहेत। या आंदोलनाचं नेतृत्व केलं सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ पवार यांनी। त्यांनी प्रशासनाची चर्चा करताना स्पष्ट सांगितलं की 10 दिवसात 25चे 3 ट्रान्सफॉर्मर बसून अखंड वीज पुरवठा सुरू करा, नाहीतर आम्ही पुन्हा याच ठिकाणी याच ट्रान्सफॉर्मरवर आंदोलन करू। खरं साहेब, आमचं गाव जरी चांगलं पण गावाचा अंत पाहू नका। खरं म्हटलं की लास्ट स्टेप आलेली आहे, आमचा चांदायुक्क होईल ही लाईट दुरुस्त होणं काळाची गरज आहे आणि तुम्ही जर नाही केलं तर येणाऱ्या काळात मी सरपंच म्हणून ग्रामस्थांना आश्वासित करतो की मी स्वतः उपोषणाला बसायला तयार आहे। परंतु चांदायुक्क अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं 10 दिवसात 3 ट्रान्सफॉर्मर बसवले जाईल आणि वीज पुरवठा सुरळीत होईल। यावर ग्रामस्थांनी प्रशासनावर विश्वास ठेवून आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं, पण नारायण भाऊ पवार यांनी स्पष्ट इशारा दिला की 11व्या दिवशी काम पूर्ण झालं नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन उभारलं जाईल। 6 महिन्यापासून वीज नाही आणि तरी सुद्धा 94,000 रुपयाचं मासिक बिल गावकऱ्यांनी MSE मार्फत देण्यात आलं आहे। हीच आहे ग्रामीण भागाची वास्तविक खरी कहाणी। जग ऑनलाईन आहेत पण आमचं गाव अजूनही ऑफलाईन आहे। चांदायुक्क गावकऱ्यांची मागणी आहे की साधी आम्हाला फक्त उजेड हवा। ग्रामीण महाराष्ट्र न्यूज, चांदायुक्क, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। 11 दिवस होत आहे। 11व्या दिवशी जर तुमचं या ठिकाणी त्या नवीन टेक्चरचं काम या ठिकाणी 3 सिंगल पेजचे जर गट्टू आले नाही तर 12व्या दिवशी माझं यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन होईल साहेब। हे आंदोलन मी या ठिकाणी आज तात्पुरतं थांबवतो आणि जर तुम्ही हे काम चालू केलं नाही तर या ठिकाणी पूर्ण गावकऱ्याच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन या ठिकाणी करेल अशी तुम्हाला या गाव